आपण पाहत आहोत SN न्यूज मराठी। लाईक करा, शेअर करा। मी ॲडव्होकेट महादेव कांबळे, राष्ट्रवादीचा जिल्हा प्रवक्ता या नात्यानं बोलण्यासाठी उभा आहे। बापू खूप मोठ्या मोठ्या आवाजामध्ये तुमच्या सभेची भाषणं केली, पण जसं मग दादासाहेबांचं ऊर भरून आलं तशी परिस्थिती एखाद्या वाघासारखा कणखर आवाज इथं आल्यानंतर बसल्यासारखा वाटतोय। पण मी आपणाला सर्वांना एवढंच सांगेन, बापू घटक पक्ष म्हणून तुमच्या जवळ आलो आणि आपल्या पक्षाच्या कार्यकर्ते इतकी तुम्ही माया कधी लावली हे माझ्यासारख्या कार्यकर्त्याला कळलं सुद्धा नाही। त्याच्यामुळे मी आपणाला एवढीच विनंती करेन आणि बापूंना सुद्धा व्यक्तिशः विनंती करेन की बापू, ज्यांच्यामुळे आपल्याला हे दिवस बघायला मिळालेले आहेत, अशी माणसं नक्की आता तुमच्या जवळ येणार आहेत। महादेव कांबळे सारखं तुटकं फुटकं बोलणारं पोरग एका पक्षाचा पदाधिकारी म्हणून तुमच्या जवळ आला। कदाचित तुम्ही ज्या युतीत आहे त्या युतीत अनेक मोठी माणसं तुमच्या जवळ येतील। अशा वेळेस तुम्ही माझ्यासारख्या कार्यकर्त्याला सुद्धा विसरू नये अशी माझी प्रामाणिक भावना आहे। आज फक्त चालण्याची उर्मी आहे उरात, नंतर पाहीन किती काटे मोडले पायात, अशी या भावनेनं बापूंनी 5 वर्ष काम केलं। लोकांनी प्रेमही दिलं, थोड्या काही चुका झालेल्या आहेत असं सगळ्यांच्या भाषणामध्ये आता जाणवलं। पण मी आपणाला एवढंच सांगेन, आता दादासाहेब यांनी जो बापूंच्या मांडेल त्या शब्दाला जे म्हणेल त्याचा ठराव सगळ्याकडून संमत करून घेतला। बापू महादेव कांबळेचा पक्ष कुठलाही असू द्या, पण तालुक्यातल्या लहान लेकरांपासून मायमावल्यांच्या विकासासाठी झटणारा, या तालुक्यातला प्रत्येक कुटुंबात जसा एखादा कर्ता माणूस असतो तसा तालुक्याचा कर्ता माणूस म्हणून पक्ष बाजूला ठेवून मी सुद्धा कायम तुमच्या पाठीशी उभा राहणार आहे आणि ते माझं कर्तव्य आहे अशी माझी भावना झालेली आहे। जास्त बोलणार नाही, पण एवढंच सांगेन बापू, वाईट एवढंच वाटलं, पोरानं सकाळी विचारलं, 4-4.5 वर्षाच्या लेकरानं सकाळी विचारलं, सांगोल्यात धनगर गल्लीत राहतो, इथे गुलाल माझ्या ज्या भाड्यानं खोलीत राहतो तिथं दारासमोर आहे। पोराने विचारलं, पप्पा आपला धनुष्यबाण निवडून आलाय का? त्याला सांगितलं, फक्त 1.5 महिने थांब, इथंच गुलाल उधळून बापूच्या कडेवर बसवून धनुष्यबाणाचाच विजय झालाय, तुझ्या बापाने ज्याचा प्रचार केलाय तो माणूस आमदार आहे, हे पोरग घेऊन एकदा तुमच्याकडे यायचंय, तुम्ही संधी द्यावी, एवढंच या प्रसंगी बोलतो आणि थांबतो। धन्यवाद।